तेथून पोहोचलो होतो मी घुगुस मध्ये. आज यांच्या दुकानाची ओपनिंग आहे तर मला बोलवलं होतं. यांच्या दुकानात पूजा होती तर मग मी आलो. टीका गिका लावला मला ना आम्हाला खावासाठी. मग याने काहीतरी मस्त मस्त बनवत होता माझा भाऊ. मस्त मंचुरियन बनवून चारत होता सगळ्यांना. मग आमच्याकडे आल्या प्लेटा. सर्व्हिसिंग मस्त देत होता बाई तिथं. पाणी सुटलं ना तुम्हाला पाव. थांबा मी खाऊन पाहतो कसं आहे मग सांगतो तुम्हाला. वा बढिया आहे. मग तेथून निघालो घरी जासाठी. हा पोरगा पहा ना मला पाहून कसा लाजून राहिला. प्रिवालीच लाजत आहे बाप्पा. भावाला केलो टाटा तू बनवत राह म्हणलं आपले भजे. दुसऱ्या दिवशी मी निघालो दवाखान्यात जासाठी. तुम्ही कधी बिना गोळ्याने दवाईचा दवाखाना ऐकला का? तर चला मी आज तुम्हाला दाखवतो. तर मग निघालो बुरबुरवर. मोसम हाय मस्ताना पाणी नसताना. बसचा काही चान्स नव्हता तर बसलो डग्यामध्ये. गबी काही कचकच भरल्याशिवाय नेत नाही म्हणा. इकडे चहाची न खऱ्याची मस्तच गर्दी राहते. डग्यामध्ये पार कुचू कुचू भरले होते. मग मी पोहोचलो चंद्रपूर मध्ये. बस स्टँडवर काही काम नाही. आजी इकडे जायचं आहे आज. निघालो तिकडं. मला जायचं होतं आदर्श पेट्रोल पंपच्या डाव्या साईडले. त्यांच्या हॉस्पिटलचा ऍड्रेस आहे CHL हॉस्पिटल समोर. आलो बाई येतं कन्फर्म करत होतो हे सोय का नाही. पण हे सोय तुमची कंबर हात पाय डोकं या सर्वांचा त्रास असणार तर येऊन जा शुभम हस्तक सरांकडे. इथं उपचार होते बिना गोळ्या आणि दवाईने. चला मग तुम्हाला दाखवतो. हे आग पाहून तर मी भेऊनच गेलो बाप्पा. कोणाला कमरेचा त्रास असणार तर याच्यानं कमी होते. याले म्हणते हॉट कपिंग. हे आहे शुभम हस्तक सर. त्यांनी ना एक थेरपिस्ट आहे. मला ना मानेचा खूप त्रास होता. मी गोळ्या खाऊ त्रासून गेली होती. मी आलो मग शुभम हस्तक सरांकडे. चला पाहू यांनी कशी ट्रीटमेंट करते.